पाहूया, ठाण्यातून एटीएसने एका तरुणाला ताब्यात घेतलाय आणि त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातून एका व्यक्तीला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे। रवी वर्मा असं या तरुणाचं नाव असल्याचं समोर आलंय। तर एका गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे युनिटने या रवी वर्मासह इतरही 2 व्यक्तींना ताब्यात घेतलंय। त्यानंतर 2 व्यक्तींना चौकशीनंतर सोडण्यात आलं, तर मुख्य आरोपी विरोधात कारवाई करण्यात आली आहे। मुख्य आरोपीचं नाव रवी वर्मा असं आहे। दरम्यान रवीच्या आईसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। पुलिस को क्या बोल के लेके गई है? बोल के लेके गई है, अभी छोड़ देगा करके। मैं बोली ठीक है चलो मैं लेके जाती हूँ ना, हमेशा बुलाते थे लेके जाते, मैं जाती थी, लेके जाती थी। लेके आने का हमको कुछ इधर का मालूम नहीं था, पुलिस का क्या है क्या नहीं है। तो लेके गए उसको, लेके गए, बोले रुको रुको रवि, रुको बेटा रुको बेटा रुको। हम लोग रुके थे। फिर रवि को बोलते हैं कि रवि अभी तेरे को जेल में डाल लेकर है। मैं बोली क्यों सर? उसका पैर पकड़ के मैं बोल रही सर कारण बताओ। बोलता उसका बहुत गुनाह है, बहुत गुनाह है, फेसबुक पे ये किया वो किया। फेसबुक जांच के करके फेसबुक के ऊपर वो लड़की गंदी गंदी लोग रहती है, अपना शरीर दिखाती है। अभी जवान लड़का है, अब कौन सा ऐसे काम नहीं करेगा बताओ ना। कोई भी लड़की दिखाएगी तो फेसबुक से दिखाई, फेसबुक से वो लोग का बातचीत हुआ। फेसबुक से बातचीत होने के बाद तो फिर बाद में आपको कोई बताया था रवि ने, या आपको कैसे पता चला कि ये सब फेसबुक पे लड़कियों से बात करता है? नहीं, रवि हमको ये बताया था, एक भी बार बताया था कि मम्मी फेसबुक से ना एक लड़की का नंबर आता है। वो जब भी उसको मालूम पड़ा ना वहाँ के, तो मम्मी फेसबुक से नंबर आता है, मैं बंद करके झट करके मैं डिलीट कर दिया। मम्मी उसको बहुत गाली दिया, तो गाली दिया। मैं बोला अच्छा हुआ बेटा गाली दिया, कौन थी वो, मेरे को जरा लगा के दे करके। बोलता है नहीं नहीं बहुत गंदे लोग हैं मम्मी, नहीं मैं लगाऊंगा नहीं फोन। तो मैं बोला कहाँ से मिली? फेसबुक से निकला था। बोलता हाँ फेसबुक से था मम्मी। मैं ना अभी आज के बाद ऐसा काम करूंगा नहीं मम्मी, मैं काम क्या 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 काम क्या बोला कुछ उसमें? वो ऐसा अभी बता रहे कि जो लड़की है उसके साथ में उसने मिलके यहाँ जो वहाँ पे काम करता था, गोदी में वहाँ पे काम करता था नेवी में, तो वहाँ से उन्होंने फोटो भेजा। और वो लड़की जो थी वो पाकिस्तान की एक ये थी, गुप्तहेर थी। कौन बताया? पुलिस वाले बोल रहे वैसे। मुझे मालूम नहीं सर, हमको ऐसे ही बताया, लेकिन लड़के मालूम नहीं मुझे। रवि कभी बोला ऐसा कि उसके साथ कुछ हो रहा है, जो लड़की बात कर रही है उसको फंसाया भी और वो पाकिस्तान की है? हाँ हमको क्या बोला था? एक बार बोला था कि मम्मी एक बात है, मेरे को एक लड़की है ना मुझे फंसाई है। मैं बोली कौन सी लड़की है बेटा बताना, सही बताना। बोलता पाकिस्तान की है मम्मी, तो मैं काम छोड़ दूंगा। बोलता है मैं ऐसे काम नहीं करूंगा, मैं मोबाइल कुछ नहीं वापरूंगा। फेसबुक पे ये सब हुआ मेरे से। कभी बोला था आपको ये रवि? ये 1 साल पहले बोला था। तर एटीएसने अटक केलेला रवी वर्मा पाकिस्तानच्या 2 फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता। पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी 2 पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुकची नावं होती। तर रवी वर्माने तब्बल 14 सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती या पाकिस्तानी अकाउंट्सला पाठवली। रवी वर्माने नेव्हल डॉकमधल्या युद्धनौकांची ही माहिती या फेसबुक अकाउंट धारकांना पाठवली आहे। तर युद्धनौका तसंच इतर जहाजाची माहिती आणि याचं चित्रही बनवून रवी वर्माने पाकिस्तानला पाठवलंय। रवी नोव्हेंबर 2024 पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता। तर नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने हा आरोपी रवी तिथल्या युद्धनौकांचं स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर ती पायल शर्मा आणि इस्प्रीत या फेसबुक अकाउंटला पाठवायचा। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, रवी वर्माबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। तर अनेक नेव्हीच्या डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी होती, तर हा तिथे जाऊन ती सगळी माहिती लक्षात ठेवायचा, त्याचे चित्र काढायचं, त्याचं ड्रॉइंग काढून तो त्या पायल शर्मा आणि इस्प्रीत या फेसबुक अकाउंटला पाठवायचं अशी माहिती समोर आली आहे। काय अधिकचं तपशील? आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे रवी वर्मा हा गेली 2 वर्ष
या 2 मुलींचे नाही तर एकूण 5 मुलींच्या संपर्कामध्ये होता. पायल शर्मा असेल, इस्प्रीत असेल, त्यानंतर आकृती नावाची एक मुलगी होती, याचबरोबरीने सिंगल कुमार आणि प्रीती कुमार, आणखीन ही तीन नावं समोर आलेली आहेत. त्यामुळे रवी वर्माने गेल्या 2 वर्षामध्ये या 5 मुलींसोबत आणखीन कोणती माहिती शेअर केलेली आहे, ही माहिती फक्त या मुलींच्या वेगवेगळ्या चाळ्यांना, अश्लील चाळ्यांना भुलून त्याने दिलेली आहे का, याकरता त्याने काही पैसे घेतलेले आहेत, याबाबत आता माहिती जी आहे आणि याबाबत तपास ATS ठाणे पथक करत आहे. त्यांच्याकडे त्याची कस्टडी आहे. सोमवारपर्यंत त्याला ATSची कस्टडी म्हणजे ATSची पोलीस कोठडी कोर्टाने सुनावलेली आहे. आपण मगाशी म्हटलात त्याप्रमाणे रवी हा मेकॅनिकल इंजिनियर होता. 5 वर्षापासून तो मुंबईतल्या एका खादी कंपनीत काम करायचा, ज्या कंपनीला नेव्हलमध्ये ज्या वॉरशिप आहेत, ज्या सबमरीन आहेत, त्यांचं रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि त्या माध्यमातून रवी शिपवर जेव्हा जायचा त्यावेळेस तिथं मोबाईल नेण्यास बंदी होती. त्यामुळे तो सर्व पाहायचा, डोक्यामध्ये ठेवायचा. काय वेळी त्याने काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या अतिसंवेदनशील गोष्टी आहेत त्या कागदावर लिहून काढल्या होत्या. त्याच ठिकाणी बसून सबमरीन असेल किंवा युद्धनौका असतील, त्यांच्या काही ज्या अशा माहिती आहेत की ज्या माहिती कुठे बाहेर येणं अत्यंत घातक असेल, देशाच्या सुरक्षेला घातक असेल, त्याचा तो ड्रॉइंग काढायचा आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तो व्हॉट्सअप माध्यमातून पायल शर्मा आणि इस्प्रीत या दोघांना पाठवायचा. आता आकृती, त्यानंतर प्रीती कुमार, सिंगल कुमार या तिघींना त्यांनी नेमकं काय पाठवलेलं आहे याचा तपास पोलीस करतायत. आणि याच माध्यमातून भारताच्या सुरक्षेला किती मोठा धोका निर्माण झालेला आहे याचा शोध घेण्याचं काम ATSचं पथक करतंय. आम्ही जेव्हा त्याच्या आईला विचारलं तेव्हा त्याच्या घरच्यांना याची वर्षभरापासून कल्पना होती आणि त्यातूनच नंतर ही जेव्हा माहिती आहे साधारणपणे 6 महिन्यापूर्वी अजित, तर अतिशय संवेदनशील जी माहिती आहे भारताची ती पाकिस्तानला देण्यात आली. फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून या रवी वर्माला फसवण्यात आलंय. तर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.